कॅफेमधील गैरप्रकाराबाबत पावसाळी अधिवेशनादरम्यान उपमुख्यमंत्री व गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली। त्यांनी गांभीर्याने दखल घेत निवेदनावर तातडीने कारवाई करा असा शेरा मारून राज्यातील कॅफेची तपासणी करावी, बेकायदेशीर कॅफेवर तात्काळ कारवाई करावी असे आदेश दिल्याची माहिती शिवप्रतिष्ठान युवा हिंदुस्थानचे अध्यक्ष नितीन चौगुले यांनी दिली आहे। सांगलीत कॅफेमध्ये अल्पवयीन मुलीवर बलात्कार झाल्याच्या घटनेनंतर उद्रेक झाला। या आंदोलनाला राज्यभरातून पाठिंबा मिळाला। जिल्हाधिकारी यांनी कॅफेबाबत नियमावली जाहीर करून पोलीस उपनिरीक्षक दर्जाच्या अधिकाऱ्यांना कारवाईचे आदेश दिले। महापालिका आयुक्तांनी देखील कॅफेची तपासणी करण्याचे आदेश दिले, नोटिसा बजावल्या। सांगलीतील कॅफेतील कंपार्टमेंट पद्धत बंद झाली, परंतु कॅफे मालकांना पाठीशी घालणाऱ्या पोलिसावर अद्याप कारवाई झाली नाही, अशी माहिती नितीन चौगुले यांनी पत्रकार परिषदेत सोमवारी दिली। ते म्हणाले, नुकतेच गडहिंग्लज येथे कॅफेमध्ये अल्पवयीन मुलीवर बलात्कार झाल्याची घटना घडली। राज्यात अनेक ठिकाणी बेकायदेशीर कॅफे सुरू आहेत, त्यामुळे राज्यव्यापी आंदोलनाची तयारी केली आहे। गृहमंत्री फडणवीस यांच्या आदेशानंतरही राज्यात बेकायदा कॅफे सुरू राहिले तर आमच्या स्टाईलने उत्तर दिले जातील। विशाळगडावरील आंदोलनाचे आम्ही समर्थन करतो। महाराष्ट्रात अनेक गडकोटावर अतिक्रमण करण्यात आले, त्याचे विद्रुपीकरण झाले। याविरोधात शिवप्रतिष्ठान युवा हिंदुस्थान संघटना आक्रमक राहील, असेही चौगुले यांनी सांगितले। महाराष्ट्र विधानसभा पावसाळी अधिवेशन 2024 दरम्यान विधान भवन मुंबई या ठिकाणी आम्ही महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस यांची नुकतीच भेट घेतली व सांगलीमध्ये महाराष्ट्रामध्ये जे अवैध कॅफे शॉपच्या विरोधात आमचे आंदोलनं सुरू आहेत। सांगलीमध्ये 6 महिन्यामध्ये 2 अल्पवयीन मुलींवरती झालेले बलात्कार, त्याचबरोबर 2 जुलै रोजी कोल्हापूर जिल्ह्यातील गडिंग्लजमध्ये कॅफे शॉपमध्ये झालेल्या अल्पवयीन मुलीवरती बलात्कार झाला, या सगळ्या घटनांची माहिती दिली। आणि अशा प्रकारचे कॅफे शॉप ज्याच्यामध्ये सेपरेट कंपार्टमेंट्स, बेड्स, स्मोकिंग झोन्स, वेगवेगळे ड्रगचे पदार्थ, गांजा, अशा प्रकारचं गर्भनिरोधक गोळ्या, अशा प्रकारचे सप्लाय त्या ठिकाणी केला जातो। त्या मुलींचं व्हिडिओ शूटिंग त्या ठिकाणी केलं जातं आणि नंतर ब्लॅकमेलिंग करून त्यांच्यावरती बलात्कार होतात। ह्या सगळ्या घटना आम्ही देवेंद्रजींच्या नजरेस आणल्या, त्यांना एक निवेदन दिलं, ते सुद्धा त्यांनासुद्धा हे धक्कादायक होतं। मात्र त्यांनी ताबडतोब ॲक्शन इमिजिएटली अशा प्रकारचा शेरा मारून याच्यावरती कडक कारवाई करण्याचे आदेश संबंधित विभागाला त्यांनी दिलेले आहेत। त्याचबरोबर सांगलीमध्ये वारंवार तक्रार करूनसुद्धा ज्या अधिकाऱ्यांनी या कॅफे शॉपला पाठीशी घातलं, कुठल्याही पद्धतीची त्याच्यावर कारवाई केली नाही आणि त्याच्यामुळेच 2 मुलींवरती, अल्पवयीन मुलींवरती या ठिकाणी रेप झाले, बलात्कार झाला। अशाच अनेक किती मुलींवरती अत्याचार झाला असेल आपण सांगू शकत नाही। म्हणून हे अधिकारी आणि कर्मचारी यांची नावं आम्ही देवेंद्रजींना दिलेली आहेत, यांच्यावरती सुद्धा कडक कारवाई करावी अशी आम्ही मागणी देवेंद्रजींकडे केलेली आहे। तसेच महाराष्ट्रामध्ये अशा प्रकारचे कोणतेही कॅफे शॉप्स या ठिकाणी चालून देऊ नयेत, ते उद्ध्वस्त करा अड्डे, कारण हा आपल्या देशाच्या पुढच्या पिढीच्या भवितव्याचा हा प्रश्न आहे। कारण ह्याच्यामध्ये बळी जाणाऱ्या ह्या सगळ्या मुली या अल्पवयीन मुली आहेत, त्यामुळे देवेंद्रजींनी सुद्धा ही गांभीर्याने याची दखल घेत संबंधित विभागाला आदेश केले।